जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने गोलंदाजी मार्क वरती तयार आहे. कल्पक, दोन सलामवीर प्रणय वर्ष आणि नयन या इनिंग मधील पहिला चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांचा इशारा अवांतर धावेचा लाईन अँड लेन भरकटली जात आहे. पहिल्या चेंडूचा खराब चेंडू हाताळला जातोय. कल्पक यांच्या मार्फत अवांतर धावेने धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते. संघाचा धावफलक पुढे सरसावतोय 1-ने. आता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, चांगला प्रयत्न होता, मात्र तिथे एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु एकच धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 2 वरती. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं आपल्याला. कल्पक यांचा दुसरा चेंडू असेल. कल्पक पुन्हा एकदा तयार आपल्या गोलंदाजी मार्क वरती. आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या अजून 1-ने अर्जित केली जाईल, जाऊन पोहोचेल ते 3 वरती. दरम्यान चालू असलेला सामना 2 विनिंग टीम मधील JKCC अर्नाळा वर्सेस आपली ओमसाई यामध्ये विजयी होणारा संघ क्वालिफाय मध्ये पोहोचेल. त्यासाठी दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे. महत्त्वाच्या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन करणं गरजेचं असेल. 100% पेक्षा जास्त मोठं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केलं जातंय, चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावने अर्जित केली जाईल, जाऊन पोहोचेल ती 4 वरती. आतापर्यंत कल्पक यांच्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिल्या चेंडूवरती 1 अवांतर धाव आली होती. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 धावा अर्जित केल्या गेल्या होत्या. त्यामुळे धावसंख्या पोहोचते 4 वरती. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता, फिल्डर तैनात आहे. फेकी होईल का? एक चांगली रनिंग पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजांमध्ये. प्रणय आणि नयन यांच्या मार्फत 1 धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 वरती. नक्कीच जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. संधी मिळते तेव्हा प्रदर्शन केलं पाहिजे. प्रदर्शन कराल तरच आपण फुलून याल. पुढचा चेंडू असेल, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला, जाऊन चेंडू पोहोचतोय तो डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा तो या षटकातील शेवटचा चेंडू असेल, लास्ट टू गो. आतापर्यंत एकूण धावा पोहोचल्यात त्या 6. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं, परंतु त्याप्रमाणे काही फलंदाज आपल्याला पाहायला मिळालं नाही. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला गेला, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो. आता माझा बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न होता, फिल्डर तैनात आहे, क्षेत्ररक्षण होईल, परंतु फंबल होतंय, त्याचा फायदा होतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. 1 धाव अर्जित केली जाते, जाऊन पोहोचते ती 7 वरती. येणारे चेंडू असतील 18. येणाऱ्या चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल ते आपण नक्कीच बघणार आहोत. देऊया एकदा डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद डीजे. सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. सुरू असलेला सामना JKCC अर्नाळा वर्सेस आपली ओमसाई यामधील होणारा सामना असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण जाऊन पोहोचते ती 7 वरती. दुसरे षटक हाताळतायत रोहित उर्फ रोटी. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू असेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे, उत्तम दर्जेदार क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव अर्जित केली जाईल. पुन्हा एकदा जाऊन पोहोचेल ती 8 वरती. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय JKCC अर्नाळा या संघाकडून. पुन्हा एकदा रोहित आपल्या गोलंदाजी मार्कवरती तयार आहेत. आता मात्र लेगकट पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय सरळ 5च्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 9 वरती. आतापर्यंत बघितलं तर आपली ओमसाई या संघाकडून 2 सलामवीर खेळताना दिसतात. प्रणय आणि नयन यांच्या मार्फत आपल्याला सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. त्याच्या जोरावरती धावफलकावर धावा लावणार 9. आतापर्यंत पूर्ण एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता आणि प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू निघून जातोय चौकारासाठी. धन्यवाद डीजे. आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं होतं, परंतु या चेंडूवरती आक्रमकता दर्शवली आणि ती आक्रमकतेच्या रूपाने एक मिळाला तो दर्जेदार चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचते 13 वरती. रोहित पुन्हा आपल्या गोलंदाज मार्गावरती तयार असताना पुढचा चेंडू करतील नयन. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु चेंडू निघून जातो सरळ यष्टिपेक्षाच्या हातामध्ये, परंतु एक धाव रोखली जाणार नाही. जाऊन पोहोचेल ती 14 वरती. सेन्सिबल क्रिकेट आणि आक्रमकता याचा सममेळ आपल्याला पाहायला मिळतोय आपली ओमसाई या संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फरक करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. पंचांकडे दाद मागितली जायचंय, दोन्ही पंचांमध्ये विचार विनिमय केला जाईल. पंचांचा नॉट आउटचा शर्यत आहे, दाट फेटाळून जावलं ते, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. फटका दर्जेदार होता परंतु तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला JKCC अर्नाळा यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू असेल या चेंडूमधील, मात्र आतापर्यंत अवांतर चेंडू हाताळला जातोय. पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 16 वरती. रोहित यांचा षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. षटकाची समाप्ती होते, षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लगावली जाते त्या धावफलकावरती 17. येणारे चेंडू आहेत 12 चेंडूचा खेळ आपण नक्कीच बघणार आहोत. तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद DJ. नवीन गोलंदाज येत आहेत चॉक्सी. सुरू असलेला सामना आपण बघतोय JKCC अर्नाळा वर्सेस आपली ओमसाई यामधील होणारा हा सामना आहे. क्षेत्ररक्षण करताना आतापर्यंत रोखून ठेवलं होतं परंतु पाठच्या षटकामध्ये एक चौकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या 17 वरती. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू अजूनही 2 फलंदाज सलामवीर प्रणय आणि नयन फलंदाजी मार्कवरती आतापर्यंत खेळपट्टीवर टिकून होते, परंतु यावेळी कॉलिंगचा अभाव, धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय JKCC अर्नाळा या संघाचा. धन्यवाद DJ. एक उत्तम चेंडू हाताळला गेला होता, चेंडू जाऊन आदळला तो फलंदाजाच्या पायावरती, परंतु कॉलिंगचा अभाव असल्यामुळे धावचीच्या स्वरूपात गडी गमवावा लागला तो JKCC अर्नाळा या संघाला. पहिला गडी बाद झाला नयनच्या स्वरूपात. नव्याने फलंदाज येतात सौरभ चॉक्सी यांच्या पहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात गडी बाद झाल्यानंतर पुढच्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू निघून जातोय, सरळ दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. एक मिनिट थांबवतोय. चला सायबा मेंबर्स बाहेर काढायचंय, सर्वांना बाहेर काढायचंय. डीजे एक मिनिट थांबवायचंय, मॅच थांबवायचंय, सर्वांना बाहेर काढायचंय. चला समोरून जायचंय, सर्वांनी बाहेर जायचंय. यस सर. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावफलकावर धावा लागल्या जाते ते 21. प्रणय आपली आक्रमकता दर्शवतोय. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, पंच केलाय, चेंडूला फेकी होईल तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते. एक धावेने धावसरफर लगावल्या जातात त्या 22. प्रणय वैयक्तिक 10 धावांवरती खेळत असताना सलामवीर म्हणून आपली प्रमुख फलंदाज म्हणून आपली ओळख इथे व्यक्त करतोय. पुढचा चेंडू असेल. थँक्यू. एक मिनिट थांबवतोय. लंबोदर क्रिएशनचे ऑनर विशू गायकवाड यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा सरचे स्वागत होते. वेलकम बॅक. आपलं सरचे स्वागत आहे या SPL 2024 मध्ये. नक्कीच मंचावर मान्यवरांचं स्वागत केलं जातंय. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. चॉक्सी यांच्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु चेंडू सरळ जातोय सीमा पार आणि गडी बाद होतोय तो JKCC अर्नाळा संघाचा प्रणय.
आपण पाहिले तर वेळोवेळी प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु यावेळी फटका चुकतोय, निघून जातोय तो सीमारेषा पार, त्या स्वरूपात गडी बाद होतोय तो JKCC अर्नाळा संघाचा प्रणय. वैयक्तिक धावांची खेळी खेळून संघासाठी चांगलं योगदान दिलंय त्याने. आतापर्यंत 3.4 चेंडूचा खेळ 5 चेंडू. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला अडवलं जातोय. अजून एक निर्धाव चेंडू हाताळला जातोय, तो चॉक्सी यांच्या मार्फत एक चांगलं षटक हाताळलं गेलं. एक चौकडे थांबवतोय. चला दोन्ही कॅप्टन निवान 11 निर्मल सीसी दोन्ही कॅप्टन टॉस्का बॉक्सकडे येऊन थांबायचंय. दोन्ही कॅप्टन टॉस्का बॉक्सकडे येऊन थांबायचं. इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉस केला जाईल. पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने. एक चांगलं षटक हाताळलं गेलं होतं, ते चॉक्सी यांच्या मार्फत चौकार आला, परंतु नक्कीच 2 गडी बाद झाले होते त्यांच्या षटकामध्ये. शेवटचं षटक असेल मयूर यांच्या मार्फत हाताळणार आहेत सौरभ आणि सिद्धार्थ यांची जोडी आपल्याला बघायला मिळते. आता मात्र लेग स्पिनचा मारा होता, चेंडू आदळतोय पायांवरती, पंचांचा लेग बाईसचा इशारा येतोय, चेंडू निघून जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 24 वरती. उत्तम आयोजन, उत्तम नियोजन असलेली ही स्पर्धा SPL सीझन 5. चौथ्या षटकातील दुसरा चेंडूचा खेळ असेल. मयूर गोलंदाजी मार्कवरती तयार असताना शेवटच्या षटकामध्ये आता मात्र लेग स्पिनचा पुन्हा एकदा मारा केला, प्रयत्न केला होता, परंतु चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. अजून एक धाव अर्जित केली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वरती. आतापर्यंत चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं आपल्याला JKCC अर्नाळा वर्सेस आपली ओमसाई या संघामार्फत. दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना असेल. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, फिल्डर आहे तिथे तैनात आहे, फेकी होईपर्यंत एक धाव सुद्धा अर्जित केली जाते. धावसंख्या 26 वरती असताना चांगला खेळ, आक्रमकता, संयमता दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे की या दोन्हींचं असणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा मात्र लेग स्पिनचा मारा होता, लेग साईडला ड्राईव्ह केला जाते, चेंडू निघून जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 27 वरती. या वेळेला मात्र काही फलंदाजांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय मयूर यांच्या मार्फत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत. पुन्हा लेग स्पिनचा मारा होता, परंतु क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल का, परंतु एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतायत त्या एकूण 28. येस, नक्कीच लास्ट टू गोचा इशारा या इनिंगचा, या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल, नक्की बघणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती मयूर तयार आहे, शेवटचा चेंडू असेल. प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु बॅकफूज लावून पंच केला जात आहे, चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावफलकावरती धावा लागवल्या जातात, ते एकूण 29 आणि 30 धावांचं आव्हान असणार आहे आपली ओमसाई या संघापुढे. 24 धावा आणि 30 धावांचं आव्हान असेल. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये काय घडेल, काय बिघडेल, आपण नक्कीच बघणार आहोत. देऊया एकदा डीजेला संधी, त्यानंतर मायक्रोफोनवरती आपल्यासोबत नक्कीच पुन्हा एकदा जोडले जाऊ. ऐकूया एक सुमधुर संगीत. येस, थँक्यू डीजे, थँक्यू. थांबवतोय. चला दोन्ही कॅप्टन टॉस्का बॉक्स मध्ये आल्यात का? दोन्ही कॅप्टन निर्मल सीसी निवान. धन्यवाद डीजे. यानंतर होणारा सामना असेल निवान 11 वर्सेस निर्मल. माननीय छोटूभाई, मी यांना विनंती करतो की या ठिकाणी टॉस्का बॉससाठी यावं. एक विनंती आहे तुम्हाला. नक्कीच छोटू भाई यांच्या मार्फत नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
नक्की या स्पर्धेचे आयोजक ऋषीदत्त देसाई आणि छोटूभाई दोन मान्यवर आपल्या इथे असताना दोन संघामध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. भव्य दिव्य अशी स्पर्धा साईबा क्रिकेट क्लब आयोजित दोन हेड्स असा कॉल येतोय. टेल्स काय निर्णय असेल? फिल्डिंग. धन्यवाद छोटूभाई. प्लीज आसनस्थ व्हावं. या ठिकाणी येऊन आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल छोटूभाईंचं मनापासून आभार. या सायबा प्रीमियर लीगमध्ये आणि त्यांचा एक सत्कार करण्यात येईल. या ठिकाणी सत्कार करण्यात येईल ऋषी देसाई यांच्या हस्ते. एक प्रमुख व्यक्तिमत्व आणि अडीअडचणीच्या कामाला नेहमी आम्हाला वेळेवर उपयोग पडणारे असे छोटूभाई या ठिकाणी या मंचावर लाभलेले आहेत आम्हाला आणि त्यांचा आदर सत्कार केला जातोय ऋषी देसाई यांच्या हस्ते. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू आहे. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर आतापर्यंत 3 धावा लागवल्या जातात. त्या धावफलकावरती 30 धावांचं आव्हान असणार आहे आपली ओमसाई या संघापुढे. येणारे 21 चेंडू असतील. 21 चेंडूमध्ये 27 धावांची गरज असणार आहे. एक मिनिट दर्पण थांबवतोय. धन्यवाद छोटूभाई, तुमच्या या उपस्थितीमुळे 4 चांद लागले आमच्या या मंचावर. थँक्यू. ओव्हर टू दर्पण. नक्कीच पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 1 ने अजून अर्जित केली जाते. जाऊन पोचते ती 4 वरती. आतापर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. गोलंदाज राकेश यांच्या मार्फत पुढचा चेंडू असेल. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न यशस्वी ठरतोय. चेंडू निघून जातोय. सरळ दर्जेदार चौकार. वन टू गोचा इशारा तो. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. उत्तम क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु एक धाव काही रोखली जाणार नाही. धावसंख्या 1 ने वाढेल. जाऊन पोहोचेल ती 9 वरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एकूण लागल्या जातात त्या 9. येणारे चेंडू असतील ते 18. 18 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असणार आहे आपली ओमसाई या संघासाठी. दोन्ही संघांसाठी हा महत्त्वपूर्णचा सामना असेल, कारण जो संघ हा सामना विजयी करेल तो सामना लगेच जाऊन पोहोचेल तो क्वालिफायर्स मध्ये. आक्रमकता आपण दर्शवलेली आहे. नवीन गोलंदाज येतोय मुन्ना पाटील. षटक क्रमांक 2 हाताळताना पहिल्या चेंडूवरती सन्मानजनक पद्धतीने खेळलेला चेंडू होता. खेळपट्टीवरतीच एक धाव चोरली असे म्हणता येईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 10 वरती. चांगलं प्रदर्शन करण्याची गरज असते आणि तेच प्रदर्शन आपल्याला दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना असेल. जो संघ हा सामना विजयी करेल तो जाऊन पोहोचेल तो क्वालिफायरमध्ये. आतापर्यंत धावफलकावरती एकूण धावा आहेत त्या 10. पुढचा चेंडू असेल. पुन्हा एकदा लेगस्पिनचा मारा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु उत्तम दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे म्हणता येईल. वेळोवेळी प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रहाराला उत्तम उत्तर इथून क्षेत्ररक्षकाच्या मार्फत आपल्याला दिलं जातंय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. जाऊन पोहोचतोय धावफलकी धावा त्या एकूण 10. 16 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु उत्तम क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, धावचीच्या स्वरूपात गडीबाद. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. येणारे चेंडू असतील 15. धावांची गरज असेल ती 20. वेळोवेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्या प्रहाराला उत्तर आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे. JKCC अरणाला आतापर्यंत चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. आपल्यापर्यंत 29 धावा केल्यानंतर 30 धावांचं आव्हान होतं 24 चेंडूमध्ये. आता मात्र 15 चेंडूचा खेळ बाकी असेल. धावांची गरज असेल ती 20. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. जबरदस्त एफर्ट, उत्तम. मिलिंद यांच्या मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला इथे.
या स्टेजला आपण जिथे प्रदर्शन करत असतो त्या स्टेजला उत्तम प्रदर्शन करणं गरजेचं आहे आणि ते प्रदर्शन दाखवतायत ते मिलिंद. पुढचा चेंडू असेल बॅकफुटला जाऊन डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु बॅकची कडा लागून चेंडू राहतोय, परंतु एक धाव पुन्हा एकदा चोरली जाते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते त्या 12 वरती. नक्कीच लास्ट टू गोचा इशारा असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आतापर्यंत झाल्यानंतर 12 धावसंख्या असताना गोलंदाज मार्ती मुन्ना पाटील यांची गोलंदाजी उत्तम गोलंदाजी म्हणता येईल. त्याला साजेसं असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आहे. चेंडूला ड्राईव्ह केला जातो, चेंडू निघून येतोय, तो ऑफ रिझन मध्ये एक धाव काही रोखू शकत नाही. 2 षटकांची समाप्ती होते. धावफलकावर धावा लागवल्या जातात त्या एकूण 13. येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती 12 चेंडू आणि 17 धावांचं आव्हान असणार आहे. देऊया एकदा पुन्हा डीजेला संधी, वळूया पुन्हा एकदा मॅचच्या कडे. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. 1 मिनिट दरम्यान थांबवतो. एक बॅट या ठिकाणी मिळालेली आहे ज्याच्यावर एसकेचं स्टिकर आणि पियुष असं नाव लिहिलेलं, ज्याचे कोणी असेल त्यांनी ओळख पटवून खात्री पटवून या ठिकाणी घेऊन जावी. धन्यवाद. नक्कीच पंचांचा पॉवर प्लेचा इशारा येतोय, फॅन फिरला जातोय. बारा चेंडू 17 धावांची आवश्यकता असणार आहे आपली ओम साई या संघा. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये नवीन गोलंदाज असलेलं सिद्धार्थ पॉवर प्लेचं षटक, हाणामारी करण्याचं षटक, हे षटक नक्की कोणासाठी पॉवर प्ले ठरणार आहे ते बघणार आहोत. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये गोलंदाज मार्गवरती सिद्धार्थ तयार आहे. पहिला चेंडू बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न केला होता, फेल्युअर तैनात आहे, फेकी होईल का, परंतु चेंडूला कलेक्ट केलं जात नाही, त्यामुळे एक धाव काही रोखू शकले नाही. चांगली रनिंग पाहायला मिळेल 2 फलंदाज शिवम आणि दर्शन यांच्या मार्फत. 1 धावेने धावसंख्येची धावफलकावर धावा लगावल्या जातील त्या एकूण 14. आता मात्र 11 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा टॅप पद्धतीने खेळलेला चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव काही रोखू शकत नाही. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला आपली ओम साई या संघाकडून, परंतु सेन्सिबल क्रिकेट सोबत आक्रमक होण्याची गरज आहे, कारण धावा ह्या चेंडूंपेक्षा जास्त आहेत आणि या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त आक्रमक होण्याची गरज असेल, कारण प्रदर्शन करणं तितकंच गरजेचं आहे. दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान पुढचा चेंडू असेल सिद्धार्थ यांचा. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षण दर्जेदार, उत्तम, एक्सिलेंट क्षेत्ररक्षण म्हणता येईल JKCC हरणालय संघाकडून. आतापर्यंत चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं दोन्ही संघाकडून. येणारे चेंडू असतील, या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय, प्रयत्न यशस्वी ठरतोय, चेंडू निघून जातोय, सरळ सीमापार, दर्जेदार चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. क्रिकेटच्या खेळामध्ये आक्रमकता आणि संयमित क्रिकेट यांचा दोघांचा मेळ आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचं उत्तम उदाहरण बघायला मिळतंय आपल्याला आपली ओम साई या संघाच्या फलंदाजांकडून. ज्यावेळी चौकाराची गरज होती त्याच वेळेला चौकार येतोय, प्रेशर रिलीज केले जाते. आता मात्र 8 चेंडू असतील, चौकार. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फरक मिळण्याचा प्रयत्न केला होता, क्षेत्ररक्षक त्यांना होता, झेलचीची संधी होती, परंतु झेलचीची संधी सुद्धा इथे गमावली जाते. त्यानंतर 1 धाव अर्जित केली जाते. धावफलकावर जाऊन धावा पोहोचतायत ते अजून 21. दोन्ही संघाकडून आपल्याला चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. ॲग्रेशन आणि सेन्सिबल क्रिकेट दोन्हीचा मेळ आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच लास्ट टू गोचा इशारा, तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र चेंडूला सोडून दिलाय, लाईन ते लेंथ भरकटलेला चेंडू होता, सरळ चेंडू निघून जातो. यष्टीच्या हातामध्ये अवांतर धावेचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर धावेने धावसंख्या जाऊन अजून धावफलकावरती वाढते, जाऊन पोहोचते ती 22 वरती. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंत चांगला षटक हाताळला गेला तो सिद्धार्थ यांच्या मार्फत. 7 चेंडू 8ची गरज असेल. पुन्हा एकदा एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला होता, चांगलं क्षेत्ररक्षण परेश यांच्या मार्फत. परेश चेंडूला अडवतायत, संघासाठी 3 धावा रोखतायत. धन्यवाद धन्यवाद डीजे. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल
सर्व रसिक प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. सुरू असलेला सामना आपली ओम साई वर्सेस JKCC अर्नाळा. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. दोन्ही संघावरती प्रेशर असेल, प्रेशर रिलीज करण्याची गरज आहे. प्रेशरमध्ये खेळणं तितकंच गरजेचं आहे. पहिला चेंडू असेल शेवटच्या षटकातील. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ भरकटल्यासारखा चेंडू होता. चेंडूला सोडून दिलं जातंय. पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय. एक धाव खात्यामध्ये जोडली जाते, जाऊन पोचते ती 24 वरती. 6 चेंडू 6 धावा. काहीसं सोपंसं आव्हान ठरत असताना चांगली रनिंग पाहायला मिळेल दोन्ही फलंदाजांकडून. दोन्ही संघांवरती दडपण असेल, परंतु त्या दडपणाचा अभाव आपण मैदानाच्या बाहेर ठेवला तर नक्कीच प्रभाव पाडू शकतो आणि जोच प्रभाव पाडतो तोच भाव खाऊन जातो. पुन्हा एकदा एक धाव सिंगलच्या स्वरूपात अर्जित केली जाते, धावून पोचते ती 26 वरती. आता येणारे चेंडू असतील 4 चेंडू 4 धावा. काहीसं सोपंसं आव्हान ठरत असताना आपली ओम साई या संघापुढे पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चांगली फेकी होईल, परंतु पंच तिथे थर्ड अंपायरचा इशारा देत आहेत, डिसिजन पेंडिंग असेल. चार चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असताना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. मरुंदी क्षेत्ररक्षण तिथे उत्तम प्रकारचं होतं. फेकी सुद्धा उत्तम प्रकारची होती. चेंडूला उत्तम प्रकारे कलेक्ट केलं गेलं. धावचीची दाद मागितली जाते. पंचांचा थर्ड अंपायरचा इशारा येतोय. दोन्ही संघावरती प्रेशर असेल, त्या प्रेशरमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. 3 चेंडू 4 धावा. सामना सुरू आहे. JKCC वर्सेस आपली ओम साई या दोन संघामध्ये. जो जिंकेल तो नक्कीच फायनलसाठी पुढच्या वाटचालीसाठी क्वालिफाय करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना असेल. मॅच ऑन आहे, मॅच हिट आहे, वातावरण गरम आहे. येणारे 3 चेंडू 4 धावांची गरज असेल. गोलंदाज मार्ग प्रणय तयार आहेत. गोलंदाजी मार्कवरती क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय वारंवार. टायमरकडे सुद्धा लक्ष द्यायचंय आपण. येणारे 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल. प्रेशर दोन्ही संघांवरती आहे. प्रेशरमध्ये खेळणं गरजेचं आहे. प्रेशरवरती मात करणं गरजेचं आहे. फलंदाज आहेत तयार. 3 चेंडू 4 धावा. आता मात्र डेड बॉल. फलंदाज तयार नव्हते, त्यामुळे हा डेड बॉलचा इशारा येतोय. दर्शन आहेत फलंदाजी करण्यासाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन अँड लेन फरकटली जाते. पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतोय. आता मात्र पारड जे झुकतंय पुन्हा एकदा आपली ओम साई या संघाकडे. 1 तेरी 1 मेरी अशा प्रकारे चाललेला हा सामना एकदा झुकतोय JKCC अर्नाळा, तर दुसऱ्या वेळेला झुकतोय तो आपली ओम साई या संघापुढे. आता येणारे चेंडू आहेत ते 3 आणि 3 धावांची गरज असणार आहे. प्रेशर रिलीज केलं जात आहे अवांतर धावेच्या स्वरूपात. आता मात्र स्लॉक स्लिपला केला प्रयत्न केला गेला होता. चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव अर्जित केली जाईल. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची गरज आहे आणि तेच सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला आपली ओम साई या संघाकडून. चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं आपल्याला दोन्ही संघाकडून. आपली ओम साई वर्सेस JKCC यामधील होणारा हा सामना होता. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना. जो सामना जिंकेल तो जाऊन पोहोचेल क्वालिफायर्समध्ये. येणारे 2 चेंडू असतील. 2 धावांची गरज असणार आहे. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ असतो, परंतु ती अनिश्चितता साध्य करण्यासाठी एफर्ट्स करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत तुम्ही यशस्वीपूर्ण प्रयत्न पार पाडत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आता मात्र पंचांचा इशारा येईल, आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद धन्यवाद डीजे. मॅच ऑन आहे, मॅच हिट आहे, मॅच गरम आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येक चेंडूवरती ट्विस्ट येतोय. प्रणयने आतापर्यंत 2 खराब चेंडू हाताळले गेले, त्यामुळे फायदा झाला होता तो आपली ओम साई या संघाला.
चांगली मॅच, चांगलं प्रदर्शन, कोण हरेल कोण जिंकेल, परंतु हा सामना जो आहे तो नक्कीच प्रेक्षकांचं मन जिंकणार आहे. रोमहर्षक सामना, सायबा प्रीमियर लीगचा हा रोमहर्षक सामना. दोन संघ आपसात लढताना आपली ओम साई वर्सेस JKCC अर्णाला. शेवटचा चेंडू असेल, प्रहार करण्याचा प्रयत्न केला, चेंडू निघून जातोय सरळ चौकारासाठी. दर्जेदार दमदार चौकार. सायबा प्रीमियर लीग भरली थाटात विरार गावात. 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 धन्यवाद धन्यवाद डीजे. एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळाला. JKCC अर्णाला वर्सेस ओम साई. आपली ओम साई या दोन संघामध्ये चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपला विजय अर्जित केला आहे तो आपली ओम साई या संघाने. आणि क्वालिफायर्स मध्ये पदार्पण करताना यानंतर होणारा सामना असणार आहे यानंतर मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो कौस्तुभ यांना.